श्रीकृष्ण म्हणतात, काळजी करू नका. 5 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ नक्की ऐका. जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंतच हे जग सुंदर दिसत असते आणि या सुंदर जगाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. कधीकधी आयुष्यात अशीही वेळ येते की आपल्या रडणाऱ्या मनाला स्वतःलाच शांत करावं लागतं. लोकांसाठी तुम्ही तोपर्यंत चांगले असता जोपर्यंत तुम्ही त्यांच्या उपयोगी पडता आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता. तुमची नियत कितीही चांगली असली तरी लोक फक्त देखाव्यावरून तुमची पारख करतात आणि तुमचा दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमची नियत कशी आहे त्यावरून पारखतो. समोरच्या व्यक्तीला आपलं नातं आणि सोबत नको आहे म्हणून दूर निघून गेलेली असतात. एकटं राहण्यामध्ये आणि एकटं पडण्यामध्ये खूप फरक आहे. समोरच्या व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात याचा जर नेहमी तुम्ही विचार करत बसलात तर सुख कमी आणि दुःखच जास्त वाट्याला येईल. लालच, चुका, क्रोध, अपमान दुसऱ्यांनी केला तर मनाला त्रास होतो, पण तेच आपण वागलो तर मनाला त्याची जाणीव सुद्धा होत नाही. कोणालाही धोका देऊन खुश होऊ नका. नशिबाचा फेरा जेव्हा फिरून तुमच्याकडे येईल तेव्हा पस्तावा करण्याशिवाय दुसरे काहीही हातात राहणार नाही. जी व्यक्ती खरं बोलते त्यांचे शब्द कठोर असतात, पण अशा व्यक्ती कधी धोका देत नाहीत. जर जीवनामध्ये कोणी एकटा असेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कोणालाही आवरत नाही, पण याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने दुनिया काय लायकीची आहे ते ओळखलेले असते. काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की छोट्या लोकांचा हात पकडण्याऐवजी ते मोठ्या लोकांचे पाय पकडणं पसंत करतात. जिंकण्याचा आनंद पण फिका वाटतो जेव्हा कौतुक करणारे तुमच्या बरोबर नसतात. अशा चुकांमुळे मनाला खूप त्रास होतो ज्यांचा माफी मागण्यासाठीचा वेळ निघून गेलेला असतो. कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचं दूर राहणं आवडू लागेल. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कोणीही तुम्हाला इज्जत देत नाही, त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनवा की कोणत्याही व्यक्तीने स्वार्थ असल्याशिवाय तुम्हाला इज्जत द्यावी. नशीब पण त्यांनाच साथ देते जे स्वतःच्या हिमतीवर काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतात. गैरसमज ज्याच्याबद्दल आहेत त्याच्याशी बोलून ते सोडवले पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी करायला सांगितले तर गैरसमज आणखीन वाढतात. प्रामाणिक राहून दुखावलेली असतात. बऱ्याच वेळा ज्यांना आपण आपले समजतो तेच दगा देतात आणि जे गोड बोलतात तेच पाठीत खंजीर खुपसत असतात. समोरच्या व्यक्तीच्या सुखासाठी दूर आलेले असतात. वाईट वाटेल असं खरं बोला, पण कोणालाही खरं वाटेल असं खोटं कधीच बोलू नका. वेळ असं तराजू आहे जे वाईट काळात आपल्या लोकांचं वजन दाखवतं. आयुष्यामध्ये समोरच्या व्यक्तीने तुमच्याबरोबर बोलावं म्हणून काळजी करू नका. आजकाल प्रत्येक माणूस म्हणतो वेळच मिळत नाही. हे समजत नाही की बिझी वेळ झाली आहे की माणूस झाला आहे. जे लोक स्वतःची चूक कबूल करत नाहीत ते तुम्हाला कसे कबूल करतील? काही नाती ही वेळेच्या भरोशावरच सोडून द्यावी लागतात. माणूस स्वतःच्या नजरेत बरोबर असल्या पाहिजे. काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की दुसऱ्यांचा आनंद पण खाऊन टाकतात. आजूबाजूचे लोक बदलले तर काही फरक पडत नाही, पण वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आपले असणारे जवळचे लोक बदलतात. अशी नाती खूप कमजोर असतात जी दुसऱ्या लोकांनी कान भरल्यामुळे तोडली जातात. एकट्या असणाऱ्या व्यक्ती नेहमीच चुकीच्या किंवा चुकलेले नसतात. त्यांना फक्त समजून घेणारं कोणी नसतं. आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट विसरतो, पण त्याला त्रास देणाऱ्या माणसाला कधीच विसरत नाही. एखाद्या व्यक्तीची तुम्ही जेवढी जास्त काळजी करता बऱ्याच वेळा सगळ्यात जास्त दुःख तीच व्यक्ती देते. तुमच्या नशिबातील गोष्टी तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. गरजेला कधीही अंत नसतो. तुमची एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज समोर उभी असते. मूर्ख लोकांबरोबर वादविवाद करणारा माणूस बुद्धिमान होऊच शकत नाही. या गोष्टींचा विचार करून नेहमी आनंदी राहा की आयुष्यात जे होऊन गेलं ते चांगलं होतं, जे होणार आहे ते जास्त चांगले असेल आणि पुढे जाऊन जे मिळणार आहे ते सर्वोत्तम मिळेल. काही लोकांचे बोलणे हे काट्यापेक्षाही जास्त टोचते. कधीही टाइमपाससाठी नातं बनवू नका, तर नातं टिकवण्यासाठी वेळ द्या. कधी कधी प्रश्न पडतो की पोपट मिरची खाऊन पण गोड बोलतो,
पण माणूस महागाची साखर खाऊन सुद्धा कडूच बोलतो. आयुष्यात अशा लोकांच्या पुढे जायचे आहे ज्यांनी कधीच अडचणीच्या वेळी साथ दिली नाही. दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहिलं पाहिजे. स्वतःला असं बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला सगळे प्रेम करतील, जिथून तुम्ही निघून जाताल तिथे सगळे तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोहोचणार आहात तिथे सगळे तुमची वाट पाहतील. एक गोष्ट खरी आहे की छोटे लोक मोठ्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात, पण मोठे लोक अडचणीच्या वेळी त्यांची नियत दाखवून देतात. ज्यांना प्रयत्नच करायचे नसतात त्यांना छोट्या छोट्या अडचणी पण मोठ्या वाटतात. ज्या व्यक्ती एकट्या असतात त्या चुकीच्या किंवा चुकलेल्या नसतात. जो व्यक्ती तुमचा आहे तो कधी दूर जाणार नाही आणि जो दूर निघून गेला तो कधी तुमचा नव्हताच. जो व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देत नाही त्याच्यासमोर मौन राहणंच चांगलं असतं. रात्रंदिवस पळाल्याने जर माणूस लखपती झाला असता तर आज कुत्रं पण लखपती असतं. स्वतःशी बोलले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. बऱ्याचदा लोक हे वरून जशी दिसतात तशी मनातून कधीच नसतात. 2 हाताने तुम्ही 50 लोकांना मारू तर शकणार नाही, पण 2 हात जोडले तर तुम्ही करोडो लोकांची मनं जिंकताल. डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काट्यापेक्षाही भयानक कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेले कपट असते. कधीकधी अशी वेळ येते की आपल्या रडणाऱ्या मनाला स्वतःलाच शांत करावं लागतं. दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर नक्की बोला ज्याच्याबरोबर बोलल्याने तुम्हाला आनंद मिळेल. जे लोक कोणत्याही खऱ्या माणसाचं मन तोडून तिसऱ्याच व्यक्तीजवळ आनंद शोधायला जातात ते नेहमीच धोका खातात. अशा व्यक्ती नेहमीच इतरांचा विचार करतात. कधी राग आला तर थोडा थांबायला शिका. चूक झाली तर नमतं घ्यायला शिका. आजकाल विष सुद्धा इतकं विषारी नसतं. आपल्याजवळ जे असते त्याची आपण कधीच कदर करत नाही. कोणत्याही व्यक्तीला सुखी ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल, पण कोणालाही दुःख न देणे हे तर तुमच्या हातात आहे. आयुष्यात कितीही अडचणी आणि संकटं आली तरीही जो व्यक्ती तुमची साथ सोडत नाही त्याची कदर करा. काट्यांवर चाललेला माणूस त्याच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचतो, कारण काट्यांमुळे माणसाची चालण्याची गती वाढते. अहंकारामध्ये आंधळ झालेल्या व्यक्तीला त्याच्या चुकाही दिसत नाहीत आणि दुसऱ्यांचा चांगुलपणासुद्धा दिसत नाही. एकटे असणाऱ्या व्यक्ती या स्वाभिमानी असतात. प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात नाही, परंतु आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही हे आपल्या हातात नक्कीच आहे. ज्यांच्या बोलल्यामुळे मनाला समाधान वाटते ती लोक शांत राहिले तर त्रास होतो. आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे, कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाचीही उपेक्षा करू नका. तुमचं बालिश वागणं तुम्हाला तरुण ठेवतं, नाहीतर समजदारी आणि जबाबदारीचं दुसरं नाव म्हातारपण आहे. ज्या नात्यांमध्ये प्रत्येक वेळी आपण बोललेल्या शब्दांचा अर्थ समजून सांगावा लागतो आणि सफाई द्यावी लागते ते नातं नाही तर ओझं असतं. आशा अर्ध आयुष्य आहे आणि निराशा अर्धा मृत्यू आहे. जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडतो तेव्हा लोक त्याच्या सर्व वाईट गोष्टी विसरून जातात आणि जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडत नाही तेव्हा ते त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातात. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीसुद्धा आईविना भिकारी आहे. मरणाऱ्या माणसावर रडणारे 1000 लोक मिळतील, पण जो माणूस जिवंत आहे त्याला समजून घेणारा एकही माणूस मिळत नाही. कधी कोणाची इज्जत करायची नसेल तर करू नका, पण 4 लोकांमध्ये बसून कधी कोणाची बेइज्जती करू नका. प्रत्येक नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेल्या असतात. कोणत्याही व्यक्तीला सहानुभूती नाही तर थोडासा आपलेपणा पाहिजे असतो या मतलबी दुनियेमध्ये. मला फक्त त्या लोकांसाठी जिंकायचं आहे. समोरच्या व्यक्तीवर भरोसा करा, पण कधीच कोणाच्या भरोशावर राहू नका. रुपयाची किंमत कितीही कमी झाली तरी इतकीही कमी होत नाही जेवढा माणूस रुपयासाठी खालच्या पातळीवर जातो. गरजेचे नाही की एखादी व्यक्ती खूप सुंदर असेल. चांगला तर असा माणूस असतो जो गरजेला तुमच्या उपयोगी पडेल. जीवनामध्ये कधी-कधी आपण खूप मोठ्या संकटातून सहजासहजी बाहेर पडतो, जसे की आपल्याबरोबर कोणती अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला साथ देते. कोणत्याही चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशा लोकांची सुद्धा इज्जत करतो ज्यांच्यापासून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. लोक प्रेम मनापासून करतात की नाही माहीत नाही. जर तुमच्या आपल्या लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून घ्या की त्यांचं तुमच्याकडे असलेलं काम आता झालं आहे.
तुम्हाला कोणासमोरही तुम्ही चांगले असल्याचा पुरावा द्यायची गरज नाही. तुम्ही त्यांच्यासाठी अनमोल आहात, जे तुम्हाला समजून घेतात. जसजसे कलियुग येईल तसतसे माणूस जास्तीत जास्त स्वार्थी होत जाईल. गरजेच्या वेळी तुमचे पाय पकडेल आणि गरज संपली की तुम्हाला ओळखायलाही नकार देईल. देवाला जरी घाबरले नाही तरीही केलेल्या कर्माला नक्कीच घाबरा, कारण कर्माचे फळ तर प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनाही भोगावे लागले होते. जर तुम्हाला कोणाचा स्वभाव पाहायचा असेल तर त्याला सन्मान द्या. कोणामधील गुण पाहिजे असतील तर त्याच्याबरोबर वेळ घालवा. कोणत्याही व्यक्तीची नियत पाहायची असेल तर त्याला कर्ज देऊन पहा, आणि त्याची सवय पाहायची असेल तर त्याला मोकळीक देऊन पहा. ज्याची इच्छा केली ती गोष्ट मिळणे म्हणजे सफलता आहे, आणि जी गोष्ट मिळाली त्यात समाधानी राहणे ही प्रसन्नता आहे. बरं झालं श्रीराम वानरसेना घेऊन लंकेला गेले होते. त्यांनी जर माणसांना नेलं असतं तर लंकेतील सोनं पाहून अर्धी लोक तर रावणाच्या पक्षामध्ये गेले असते. चोमडे लोक काही करो अथवा न करो, पण कोणाच्याही कान भरण्याचे काम प्रामाणिकपणे करतात. माणूस नेहमी अडचणीच्या काळातच शिकतो. आनंदामध्ये तर तो आधी मिळालेला धडा विसरून जातो. स्वतःचं दुःख स्वतःशिवाय दुसरं कुणीच समजू शकत नाही. कोणाजवळचाही पैसा पाहून नातं जोडू नका, तर त्याचं मन पाहून नातं जोडा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांना माफ करा. विश्वास ठेवा, सकाळी तुमच्या जागे होण्याच्या आधी देव तुम्हाला माफ करेल. बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती औषधांनी नाही तर लोकांनी विचारपूस केल्यामुळे सुद्धा बरे होतात. दुःखाच्या रात्री कोणालाही झोप येत नाही आणि आनंदाच्या रात्री झोप लागत नाही. राग अशाच लोकांना खूप जास्त येतो, ज्यांना स्वतःच्या मनाला होत असलेला त्रास दुसऱ्यांना सांगता येत नाही. मोठी स्वप्न पाहण्यासाठी मनापासून काम करावं लागतं. अशीच कोणालाही सफलता मिळत नाही. यश मिळवण्यासाठी मेहनतीच्या आगीमध्ये दिवस रात्र जळावं लागतं. भोळे असतात ते लोक, जे लोक या जमान्यात पण खरेपणाची अपेक्षा करतात. इथं तर देवाला केलेली प्रार्थना पूर्ण झाली नाही तर लोक देवच बदलतात. देव जेव्हा कोणत्या व्यक्तीची परीक्षा घेतात त्यावेळी देव त्या व्यक्तीचे सामर्थ्य वाढवतात, कारण त्यामुळेच ती व्यक्ती जास्त समजदारी आणि हिमतीने पुढे जाईल. तुम्ही स्वतःला इतके व्यस्त करून घ्या की तुम्हाला चिंता करायला वेळच नाही मिळायला पाहिजे. नाते, प्रेम आणि मित्र प्रत्येक ठिकाणी असते, पण ते थांबतात तिथेच जिथे त्यांना आदर मिळतो. हाताने आपल्या पायाला विचारले, सगळेच तुझ्या पाया का पडतात, माझ्या का पडत नाहीत? तेव्हा पाय हातांना म्हणाले, त्याच्यासाठी जमिनीवर राहावं लागतं, हवेमध्ये नाही. जेव्हा तुम्ही बोलता कमी आणि ऐकता जास्त, त्यावेळी लोकांना तुम्ही जास्त आवडता. सत्य जोपर्यंत चप्पल घालतं तोपर्यंतच खोटं दावभर फिरून येतं. प्रत्येक व्यक्तीने अडचणीच्या वेळी जरी तुमची साथ सोडली तरीही देव कधीही तुमची साथ सोडत नाही. लोकांना बदलताना पाहून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जे बदलले आहेत त्यांच्या आयुष्यापासून दूर जा. ज्या लोकांना आपल्याच लोकांनी त्रास दिलेला असतो, आपल्याच लोकांनी नाकारलेलं असतं, ते लोक खूप कठोर होतात मनाने आणि बोलण्याने सुद्धा. दुसऱ्या लोकांनाही तेवढेच पटकन माफ करा जेवढ्या पटकन तुम्हाला देवाकडून स्वतःसाठी माफी पाहिजे असती. किती वाईट गोष्ट आहे की जेव्हा इमानदारीचं उदाहरण द्यायचं असतं त्यावेळी माणसं कुत्र्याचं उदाहरण देतात. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील त्या देवाला सांगा. जेव्हा लोक टाळायला लागतील तेव्हा देवाला तुमच्या जवळच समजा. तुटलेलं कुटुंब कधीच बादशाह बनू शकत नाही, पण ते आपापसात भांडून दुसऱ्यांना बादशाह नक्कीच बनवतात. तुटलेली नातीसुद्धा परत जोडता येतात. फक्त अट एवढीच असते की समोरच्या व्यक्तीला पण तुमची गरज पाहिजे. देवावर नाराज कधी होऊ नका. जगाकडून कधीच कोणतीही अपेक्षा करू नका. तुमची नियत चांगली असेल तर तुमची भक्ती पण खरी असेल. कोणाची मस्करी आणि पैसा खूप विचार करून उडवायला पाहिजे. ज्या लोकांनी तुम्हाला आपलं मानून सोडून दिलं त्या लोकांचे नेहमीच आभार माना, कारण त्या लोकांमुळेच तुमच्या लक्षात येईल की आपली वाटणारी प्रत्येक गोष्ट आपली नसते. परत ते लोक येतात जे नाराज होऊन गेलेले असतात. मनातून तुटलेले लोक कधीही परत येत नाहीत. शांत राहणं चांगलं असतं, पण ज्यावेळी तुमच्यावर अन्याय होत असेल त्यावेळी तुमच्या हक्कासाठी तुम्हाला बोलणं गरजेचं असतं. प्रत्येक प्रकारची लोक असतात आयुष्यामध्ये. मदत घेऊन आवणार मारणारे सुद्धा आणि मदत घेऊन बावळट म्हणणारे सुद्धा. कर्मावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्यासारखे आहे, आणि स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे देवावर विश्वास ठेवण्यासारखे आहे. कोणाचेही स्टेटस पाहून कधीच कोणाचं आयुष्य जज करू नका, कारण कोणताही माणूस स्टेटस ते ठेवतो जे त्याला चांगलं वाटतं.
पैसा सगळं आहे आणि नाही पण. पैशाने तुम्ही जेवण खरेदी करू शकता पण भूक नाही. पैशाने तुम्ही अंथरूण खरेदी करू शकता पण झोप नाही. प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकता पण इज्जत नाही. सगळंच खरेदी केल्यानंतर सुद्धा एक गोष्ट तुम्ही खरेदी करू शकत नाही, ती म्हणजे मनाची शांतता. तुमचे हेतू इतकेही कमजोर असू नये की लोकांच्या बोलण्यामध्ये येऊन तुटून जातील. कोणाचंही मन दुखावणं समुद्रामध्ये फेकलेल्या एका दगडासारखं आहे. तो दगड समुद्रामध्ये किती खोल जाईल याचा अंदाज लावणं अवघड आहे. स्वतःच्या 100 चुका झाकून ठेवून माणूस म्हणतो जमाना खूप खराब आहे. प्रेम आणि राग म्हणायला हे 2 शब्द खूप साधे शब्द आहेत, पण हेच 2 शब्द माणसाला देवही बनवतात आणि सैतानही बनवतात. लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो, पण त्या लोकांना आपण विसरत नाही. बुद्धिमान माणूस स्वतः आणि देवाच्या शिवाय कोणावरही अवलंबून राहत नाही. अशा लोकांपासून जपून राहा जे तुमच्या समोर, तुमच्या बरोबर आणि तुमच्या मागे तुमच्या विरुद्ध उभे असतात. ज्याप्रमाणे दुधामध्ये तूप, फुलांमध्ये सुगंध दिसत नाही, त्याप्रमाणेच आपल्याला दुसऱ्यांचा चांगला स्वभाव आणि स्वतःमधील वाईट गुण दिसत नाहीत. तुम्हाला उदास राहण्याची सवय लागण्याआधी खुश राहायला शिका. कोणतीही व्यक्ती फक्त एकाच गोष्टीमुळे एकटी पडते, जेव्हा त्याचे स्वतःचे लोक त्याला साथ देणं सोडून देतात. कोणाचाही वर्तमान पाहून त्याची मस्करी उडवू नये, कारण वेळ बदलते. वेळेच्या बरोबर कर्म बदलते. कर्म बदलले की भाग्य बदलते. एवढी ताकद वेळेमध्ये असते की ती कोणाचेही नशीब बदलू शकते. देव नेहमीच सांगतात, जो माणूस स्वतःसाठी जगतो तो एक दिवस मृत्यू पावतो, पण जो समाजासाठी जगतो तो नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहतो. यशाच्या वाटचालीत उन्हाचे खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळाल्यावर पावले थांबू लागतात. बोललेले शब्द, गेलेला वेळ आणि तुटलेला भरोसा कधीही परत येत नाही. ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना रुसण्याचा आणि खचण्याचा अधिकार नसतो. कोणत्याही गोष्टी पटकन स्वतः समजून घेतल्या तर प्रश्नच नाही, पण त्याच गोष्टी आयुष्याने शिकवल्या तर रडायची वेळ येईल. जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी तुमचा वेळ बदलवून टाकतील. माणसाची जिद्दच अशी असते की ती त्याला मोठं बनवते पण आणि बिघडवते पण. गेलेला वेळ चांगला किंवा वाईट कसाही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता. लक्ष तुमच्या येणाऱ्या वेळेवर द्या. जगभर कितीही फिरलं तरीही घरासारखी शांतता आणि सुख कुठेच मिळत नाही. आजच्या जमान्यामध्ये लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. खोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा आपल्याला खरं आधीच माहिती असतं. जे मनाने चांगले असतात, स्वार्थी लोक त्यांचा खूप फायदा घेतात. चुकीच्या हत्यारे घेऊन तुम्ही एक स्क्रू सुद्धा काढू शकत नाही, तर चुकीच्या मार्गाने केलेली मेहनत तुम्हाला यशापर्यंत कशी पोचवेल. जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुम्ही बदलले आहात, तर 95% चान्स या गोष्टीचे असतात की तुम्ही या गोष्टी करणे बंद केले आहे, ज्या गोष्टी समोरच्या व्यक्तींना तुमच्याकडून पाहिजे असतात. बाकी तुमच्यामध्ये काहीही बदल झालेला नसतो. श्रीरामांच्या युगातील रावण चांगला होता. तो त्याचे सगळे चेहरे लोकांना दाखवत तरी होता. कुठेही फिट होण्याला लाईफ सेट होणं म्हणत नाहीत. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळी ॲडजस्ट करावं लागतं, तर समजून घ्या तुम्ही त्या ठिकाणासाठी बनलेले नाही. जे आयुष्य निघून गेलं त्याची आठवण काढू नका. नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे त्याची तक्रार करू नका. जे होणार आहे ते होणारच, त्याच्यासाठी आजच्या आयुष्य बर्बाद करू नका. हंस मरताना पण गातो आणि मोर नाचताना पण रडतो. हेच आयुष्य आहे. खोट्या नात्यांपेक्षा कितीतरी पटीने एकटं राहणं चांगलं आहे. वेळ सांगणारे लोक तर खूप मिळतात, पण वेळेवर मदतीला येणारे लोक खूप कमी असतात. आधार माणसाला आळशी बनवतो आणि अपेक्षा माणसाला कमजोर बनवतात. म्हणून स्वतःची ताकद ओळखून त्याच्यावर जगायला शिका. तुम्हीच तुमचे चांगले मित्र होऊ शकता. हे जग फक्त आनंदामध्येच तुमची साथ देतं, म्हणून तुमचे अश्रू आणि दुःख नेहमी लपवून ठेवा. देव आपल्याला कधीच शिक्षा करत नाही, आपली कर्मच आपल्याला शिक्षा देतात. त्यामुळे कर्म नेहमी विचार करून केले पाहिजे. तुम्ही स्वतःला कामांमध्ये इतके व्यस्त करा की काळजी करायला वेळच मिळाला नाही पाहिजे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.